प्रश्न असतात ते आपण सोडवायचा प्रयत्न करतोय. पण एक नक्की आहे इथे आवाड साहेब पण बसलेले आहेत, की ह्या सगळ्या खात्यांची सांगड घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे पण MMR मधूनच असल्यामुळे आमचं जसं मी सांगितलं मुंबईचं, तसं MMR रिजनचं देखील तेवढंच कोऑर्डिनेशन आहे. आणि मुंबईत आणि ठाण्यामध्ये नुसतं स्लम्स नाही, तर स्लमसोबत चाळी देखील आहेत. जुन्या बिल्डिंग आहेत, सेस नॉन सेस बिल्डिंग आहेत, काही काही 70 वर्षापूर्वीच्या बिल्डिंग आहेत. ह्याचं रिडेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे, कारण ते बिल्डिंग पडल्यानंतर आपल्याला कळतं की अरे इथे आपण नोटीस दिलेली पण तिथून लोक हल्ले नाहीत, किंवा कधी कधी जुनी बिल्डिंग झालेली काही पावलं उचलली गेली नाहीत. तर मोठं एक रिज्युव्हिनेशन मुंबईत आपण बघत आहोत की पुढच्या 2-3 वर्षाच्या काळात हे होणार आहे. So Chehalji is also here. Is there a time when we'll be able to start actually traveling on the coastal road? शुड आय रिव्हील द सिक्रेट ऑर? Please, please. मला वाटतं डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोड, MTHL पण आमचा प्रयत्न आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 सोनिया शेट्टी मॅडम इथे बसलेले आहेत. आणि त्याचबरोबर कारण आता असं झालेलं आहे, कोस्टल रोड वेस्ट कोस्टला आहे, MTHL ईस्ट कोस्टला आहे. पण ते झोन होत असताना जर वरळी शिवडी कनेक्टर झाला नाही तर मधल्या पूर्ण पट्ट्याचे ट्रॅफिकची बट्टाबळ होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी वरळी शिवडी कनेक्टर देखील आपण त्याच आसपास करत आहोत. म्हणजे 2023 मध्ये आपल्याला मेट्रोच्या काही महत्त्वाच्या लाईन्स दिसतील, आपल्याला कोस्टल रोड दिसेल, MTHL दिसेल आणि वरळी शिवडी कनेक्टर दिसेल. पण याचा फायदा हा होणार आहे की आत्ता जे मुंबईत काम करायला थोडे घाबरतात की मी वसईत राहतो, विरारमध्ये राहतो, पनवेलमध्ये राहतो, कर्जतला राहतो, ठाण्यात राहतो, ते सगळे ह्या रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे परत मुंबईत येतील. आणि मुंबई असेल पूर्ण MMRचं रिज्युव्हिनेशन, आणि दक्षिण मुंबईचं खास करून रिज्युव्हिनेशन हे खूप मोठ्या संख्येने होणार आहे. ईस्ट कोस्टचं रिज्युव्हिनेशन होणार आहे. वरळी शिवडी, परळ, दादर, सेंट्रल मुंबई जी आहे, साऊथ सेंट्रल मुंबई जी आहे, त्याचं रिज्युव्हिनेशन पूर्णपणे होणार आहे. आणि मला वाटतं ह्या रिज्युव्हिनेशनमुळे परत मुंबईला फायनान्शियल सेंटर करणं, बिझनेस डिस्ट्रिक्ट करणं ह्याच्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि ह्याच सोबत कोस्ट रोडला पुढे जोडणारा नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर देखील आपण त्याच आसपास करणार आहोत. तर इथून पुढे जात असताना म्हणजे ह्या हॉटेलच्या पुढे आपण बघितलं असेल काही कित्येक दशकांपूर्वी ते थोडे 2 बाजूला सुळके असे आलेले आणि मग आपण ते सोडून दिलं. तर तिथे आपण एक केबल स्टेट ब्रिज करणार आहोत. खालून कोळी बांधवांच्या बोटी जातील आणि वरतून आपण कनेक्टिव्हिटी करू, म्हणजे इकडचा पण ट्रॅफिक हा मोकळा होईल. So another part of the connectivity is the metros. Sonia Sethi ji is also here from Mumbai Metro. What's happening on the line 2 and line 3, Dahisar to DN and then to Line 2 very soon, I think another 2 or 3 months. Sooner, sir. So maybe sooner than that. काल परवाकडेच आमची चर्चा झाली. लाईन 3 अर्थात कम्प्लिशनच्या जवळ आहे. आपण काम सुरू आहे, अंडरग्राऊंडचं काम सुरू आहे. कारशेडचं लाईन 6, लाईन 3, लाईन 4, लाईन 14 या सगळ्यासाठी कारशेडच्या जागा आपण काही काही लोकेट केलेल्या, थोड्या आपण परवानग्या पूर्णपणे बसवतोय. पण हे सगळं होत असताना मला वाटतं मुख्य गोष्ट हीच आहे की अलॉंग विथ मेट्रोज रोड कनेक्टिव्हिटी आणि दिस होल नेटवर्क ऑफ GMLR असेल, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल, जे एस्टॅब्लिश्ड रोड्स आहेत त्याचं अपग्रेड असेल, ते सगळं आपण हाती घेतलेलं आहे. So February we should be able to actually travel from Andheri to Dahisar and to DN Nagar. I think around that time you'll be busy traveling with us during election time. So Mr. Anbalganji is also there from the industry sector. So one of the issues with industry is getting clearances. Is there a possibility of getting one window clearances and it moves very quickly? Electric vehicle is something which is very, very close to your heart. Could there be specific schemes for EV vehicles? सो इंडस्ट्रीमध्ये 2 भाग असतात. ईज ऑफ डुईंग बिझनेस क्लिअरन्सेससाठी असतो आणि एस्टॅब्लिशमेंटसाठी असतो, आणि दुसरं आहे कंप्लायन्स. ईज ऑफ डुईंग बिझनेस एस्टॅब्लिशमेंटसाठी, कमेन्समेंटसाठी आता खूप मार्ग मोकळा झालेला आहे. आपण बघत असाल गेल्या म्हणजे 2020च्या जूनपासून आत्तापर्यंत साधारण 3 लाख कोटी एवढे MOUs आपले झालेले महाराष्ट्र सरकारबरोबर, इतर काही वेगळ्या वेगळ्या कंपनीज अराउंड द वर्ल्ड. ते MOUsमध्ये मी मध्यंतरीची माहिती घेतली, 95% MOUs एक्झिक्यूट झालेले आहेत, लँड अलॉटमेंट झालेले आणि तिथे काम पण सुरू झालेलं आहे. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहेच. बट अलॉंग विथ दॅट आता आपण एक अजून कमिशन सेटअप करतो की जे कंप्लायन्स आहेत, म्हणजे काही काही ठिकाणी असे कंप्लायन्स आहेत की तुमच्याकडे आईस मेकर पाहिजे तुमच्या फॅक्टरीमध्ये, किंवा व्हाईट वॉशिंग पाहिजे वॉल्सना. हे जे कंप्लायन्स आहेत थोडेफार जे असे छोटे मोठे जे पूर्वीच्या गोष्टी होत्या महत्त्वाच्या, त्या ज्या कमी करण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपण एक आता कमिटी करत आहोत. काही महत्त्वाचे महाराष्ट्रातून इंडस्ट्रियलिस्ट असतील, एंटरप्रेन्योर्स असतील, त्यांना घेऊन करत आहोत आणि लवकरच ती कमिटी त्याच्यावर सुरू करेल. तर ते एक आहे. पण इंडस्ट्रीसोबत जसं हॉटेल इंडस्ट्री आहे त्याला आपण आता इंडस्ट्रीचा दर्जा दिलेला आहे, आणि त्याच्यात ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मागच्याच वर्षी इंडस्ट्री स्टेटस तर दिलंच, पण 80 ज्या परवानग्या लागायच्या, 80 ॲप्लिकेशन्स होते, त्याला आपण 10 वर आणलेले आहेत. 15 जे NOCs लागायचे त्याला 9 सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात हॉटेल्स खूप मोठ्या संख्येत यायला लागले.
So another part of infrastructure is also tourism infrastructure. Singapore, Dubai have invested heavily into tourism, which finally relates into extra revenue, more employment. Is there any specific plan of investment in tourism infrastructure in Mumbai and Maharashtra? So if you see in the last 2 years of what we have taken up, CM, DCM, Revenue Minister, and the entire cabinet really has been very, very supportive of tourism. कुठचाही प्रस्ताव आम्ही जेव्हा टुरिझम खात्यातून आणतो सगळे अर्थात चांगले सजेशन्स देऊन आम्हाला सपोर्ट करत असतात, पास करत असतात. कारण माझे सहकारी मंत्री पण आहेत अदितीजी. शी इज ऑल्सो यंग, शी इज अलॉंग द सेम एज. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्रात आपण बघाल की प्रत्येक प्रकारचं टुरिझम आहे. हेरिटेज टुरिझम आहे, इको टुरिझम आहे, स्पिरिच्युअल टुरिझम आहे, सगळ्या काही गोष्टी म्हणजे सह्याद्रीपासून आपल्याकडे लोणारपर्यंत सगळं आहे. आणि हे सगळं असताना कुठे ना कुठेतरी आमचा हाच प्रयत्न आहे की हे जगाच्या समोर आणणं. कारण हे जे सेक्टर आहे, हॉटेल सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, दिस इज अ स्पॉन्ज सेक्टर. After the lockdown is opening up, if you see the amount of people traveling around the world wanting to step out of their homes, it's a huge sector that can create jobs. मी मुंबई 24/7 त्याच्याबद्दल पण जेव्हा बोलत होतो तो हाच एक हेतूने बोलत होतो. आपण लंडन बघा, न्यूयॉर्क बघा, तिथे देखील जॉब्स हे खूप मोठ्या संख्येने तयार होतात. आणि नाईट टाईम इकॉनॉमी ही खूप मोठी आहे. कारण आपण जे 24 तास काम करणारे लोक आहोत, रात्री काम करणारे लोक आहोत, त्यांना रात्री 1 वाजता 2 वाजता कुठे कॉफी शॉपला जायचं असेल, वडापाव खायचं असेल, पाणीपुरी खायची असेल, ही जी इकॉनॉमी आत्ता लपून छपून चालते तिला जर फॉर्मलाइज केलं तर आपलं रेव्हेन्यू असेल, आपले जॉब्स असतील ते खरोखर वाढतील. तर ह्या काही गोष्टी आता डेक्कन ओडिसी सारखी ट्रेन आहे ती आपण हे करतोय. बीच शॅक पॉलिसी आपण आणलेली आहे. ऑल ऑफ दिस इज अ पार्ट ऑफ टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर. So could there be an announcement for the hospitality sector on the restaurants being open for much longer time? I would love to, but the chief minister is very cognizant of the timings right now in terms of the COVID restrictions. बट अदरवाईज येस, आपण मागच्या जानेवारीमध्ये मुंबई 24 तासचं सुरू केलेलं, जे गेटेड एरियाज आहेत जिथे CCTVs आहेत, पार्किंग आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं सगळं आहे, तिथे आपण सुरू केलेलंच मुंबई 24 तास. So, BMC is also with Shiv Sena. The other point that keeps coming up is the quality of roads. It's been brought up even at different presentations. Maharashtra with the highest GDP, unfortunately the quality of roads over all these years across Maharashtra, even in the most urbanized cities, has actually been a disaster. Is there something that could be done about the erring contractors or the officers? How could this part actually be fixed? See, there are two ways to look at it. One is, of course, जे नवीन रस्ते होत आहेत गेल्या 5 वर्षातले, 10 वर्षातले, ते रस्त्यांची कंडिशन चांगली आहे. आणि ते मी दावा करू शकतो की ती चांगली आहेच. त्याला आपण DLP मध्ये टाकत असतो, डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये. अर्थात कुठे कुठे जेव्हा आपण रस्त्यात काही खोदकाम करत जातो किंवा जास्ती हेवी व्हेकल्स चढतात त्याच्यावर, तेव्हा तिथे प्रॉब्लेम होतो आणि तिथे आपल्याला रिपेअरची गरज असते. पण जगभरात आपण बघाल जिथे जिथे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत आत्ता आपल्याकडे पण किंवा जगभरात, ते चांगले राहतात. ॲस्फॉल्ट मॅस्टिक टेक्नॉलॉजी आहे, तिथे व्हेकलचा लोड किती असतो जगभरात आपण बघत असाल, मिलिंग फिनिशिंग करायला लागतं, आपल्याला स्क्रेपिंग करायला लागतं. दॅट कॉन्स्टंट रिपेअर अँड मेंटेनन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि द थर्ड थिंग ऑफकोर्स विच इज अ मेजर हर्डल फॉर ऑल ऑफ अस एज स्टेट गव्हर्नमेंट, एज लोकल बॉडीज अक्रॉस इंडिया, इज इन द टेंडरिंग सिस्टम. यू गो फॉर द लोएस्ट बिडर and in that we expect the best quality. So I think that is one thing we need to think about of how we can redefine that, and that is a practical problem everyone faces. Another issue, of course, is which was not there in our hands, was the COVID, and children of certain age had got affected badly. So schools in Maharashtra have already started, but 1st to 7th standard has been postponed. Is there now a date that Mumbai, Pune specifically the schools would be able to start on those dates? I have actually got a lot of representation from a lot of friends, a lot of parents, mothers and fathers both, because of course, the practical problem is the kids have been home for a long, long time. Their social interaction is very less. Yes, we need to open schools. The only fear is with this new strain of Omicron, how safe is it? That is one fear. We are assessing till 15th of December and then we'll take a call, but hopefully we should have kids back in school very soon. Just yesterday I've written to the Union Health Minister over a very important issue to reduce the age of minimum vaccination from 18 to 15. At least 10वी, 11वी, 12वीची मुली त्याच्यात थोडं सेफगार्ड होते. Right. Serum's also come out with a statement that they are sitting on a lot of vaccines. So actually they could even give away booster doses also. Exactly. म्हणजे ते एक आहे, सॉरी चष्म्यावर फॉग येतोय पण विजन ब्लर नाही झाली. कोविडमुळे थोडं करायला लागतं काय चष्म्यावर. पण नाही, एक आहे की नक्कीच मुंबई जर आपण बघितलं तर मुंबई पण पहिला डोस हा 100% लोकांनी घेतलेला आहे. दुसरा डोस 75%हून जास्ती लोकांनी घेतला. जर आपलं कुठचंही डिलिव्हरी शेड्यूल ऑल्टर न करता, कुठेही जास्ती वॅक्सिन न देता 4 आठवड्यापर्यंतची परवानगी दिली गॅपची,
तर आपण 15 ते 20 जानेवारीपर्यंत पूर्णपणे मुंबईला सुरक्षित करू शकू आणि दुसरा डोस देखील देऊ शकू. ही तयारी आहे आणि हे सगळं होत असताना मला वाटतं तिसऱ्या डोसची पण चर्चा चालू आहे. जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत, ज्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये पहिले 2 शॉट्स घेतलेत 28 दिवसात, जर त्यांना योग्य वाटत असेल तर मला वाटतं केंद्र सरकारने परवानगी द्यावी की त्यांना देखील त्यांच्या चॉईसनी घेऊ द्यावं. Last question is about the airport. International travel, of course, was curbed. While international travel from quite a few countries was curbed, there was quarantine, and we had to go back on the decision. But is also the airport. MEDC is here. By when would the Panvel Airport, the New Bombay Airport, would be ready? आय थिंक सिडको हॅज डन इट्स ग्राउंडवर्क फ्रॉम आवर साईड कम्प्लिटली. थोडं कोविडमुळे थोडं सेटबॅक मिळालं कारण काही गोष्टी तिथे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज स्पीड वाईज आपल्याला थोडं स्लो जायला लागलं. पण मला वाटतं आता पूर्ण गती घेतलेली नाही. लवकरात लवकर ते एअरपोर्ट MTHL ह्या काही गोष्टी आपण बघू. Perfect. सगळे अनाउन्समेंट आज नाही, पुढच्या कॉन्क्लेव्हसाठी ठेवूया. एक प्रश्न माझ्या मनामध्ये टुरिझमशी संबंधित आहे. तो आपल्या मुंबईचा जो पाववडा आहे, वडापाव पाववडा, म्हणजे त्या संबंधित त्याचं ब्रँडिंग करण्याची काही कल्पना आहे का आपली? त्याला रजिस्टर करून त्याची ब्रँडिंग करण्याची? ते मला वाटतं 1-2 वेळा झालेलं आधी, एक काही प्रायव्हेट ऑन्टरप्रिनर्सनी पण केलेलं. पण नक्कीच ब्रँडिंगचं आहे. आपण शिव वडापाव पण मागच्या वेळी त्या 2009-2010च्या आसपास सुरू केलेलं. पण मला वाटतं खरी मजा अनब्रँडेड गाडीवर जाऊन वडापाव खाण्याची आहे. तर ते एक आहे मजा. आणि मला वाटतं नक्कीच मुंबईत आल्यानंतर खाद्यपदार्थ हे आपले खूप पॉप्युलर आहेत. आपण BMC कडून फूड ट्रक पॉलिसी पण एक बनवत आहोत, जेणेकरून अशा काही गोष्टी महत्त्वाच्या त्या आपण लोकांपर्यंत नेऊ शकू. आमचा एक मित्र आला अमेरिकेतून आणि त्यानं मला विचारलं की आम्हाला वडापाव खायचा. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की वडापाव जो आहे याचं अट्रॅक्शन जगभर होतं आहे. म्हणजे जिथे जिथे लोक येऊन जातात त्या दृष्टीने टुरिझम म्हणून तुम्ही जर त्याच्याकडे हे बघता का? फूड टुरिझम हा आपला एक खूप मोठा घटक आहेच. म्हणजे बीचवर आपल्याला राईट फ्रॉम वडापाव टू भेलपुरी, शिवपुरी, पाणीपुरी ह्या सगळ्या गोष्टी, डोसा, आपल्याकडे तर मद्रास कॅफे आहे, हे सगळ्या गोष्टी मुंबईचं एक अट्रॅक्शन आहेच. आणि ते होत असताना मला वाटतं आपण हे सगळं जगाला पिच कसं करू शकू, हे जगापर्यंत नेऊ कसं शकू. मार्केटिंग असेल, फिल्म प्लेसमेंट असेल, किंवा नुसतं लोकांना अट्रॅक्ट करणं. कारण खूप वेळा मी बघतो ना की टुरिझममध्ये चांगलं काहीतरी गोष्ट करण्यासारखी किंवा तिथे जाऊन काहीतरी खाणं असेल, बीच ॲक्टिव्हिटी असेल, किंवा तुम्ही पॅराग्लायडिंग करताय, अशा काही गोष्टी, किंवा चांगलं हॉटेल, ह्या 2 गोष्टींच्या मधलं जी गोष्ट आहे ती टुरिझम आहे. आणि आज सरकार म्हणून आमचं काम एवढंच आहे की जेवढं पॉलिसीमधून त्यांना प्रोत्साहन देता येईल तेवढं देणं. कारण ह्या काही गोष्टींमध्ये मार्केट फेलियर नसल्यामुळे खूप ऑन्टरप्रिनर्स येतात पुढे. आणि मला काही असे पण लोक माहिती आहेत जे लंडनमध्ये वगैरे जाऊन वडापावचे स्टॉल्स, दुकानं करून खूप मोठे झाले. तर हे ऑफकोर्स आपलं एक वैभव आहेच आणि ते जगासमोर नेणं हे काम आहे. तर नक्कीच त्याच्यावर काही ना काहीतरी करण्याची गोष्ट आहेच. एक फार महत्त्वाचा आणि सिरियस विषय आहे त्या वाघांच्या शिकारीचा. त्यासंबंधी शासन म्हणून आपण कोणत्या पद्धतीने बघतात? नाही, एक नक्की आहे की काही काही ठिकाणी मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट वाढलेलं आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये वाघांची संख्या चांगली आहे की वाढलेली आहे. पण आता जिथे जिथे आपण बघतोय, जसं आपल्याकडे बिबळ्यांचा प्रश्न मुंबईत आहे, तसं काही गावांमध्ये वाघांचा प्रश्न आहे. सेन्सिटायझेशन करणं, लोकांना तिकडे सोबत घेणं, शिकार असेल ती काही रागाच्या भरात असेल किंवा काही काही ठिकाणी पोचिंगच्या ह्याच्यातून असेल, दोन्ही माध्यम कमी करणं कसं करता येईल, अवेअरनेस, सेन्सिटायझेशन आणि तिकडच्या लोकांना मेनस्ट्रीममध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यावर खूप आपलं काम आता सुरू आहे. आपलं पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्यावर फोकस करून आहे. Aditya, thank you so much. Always a pleasure to speak to you. Thank you. so much for Likewise. coming here. वाघांची संख्या वाढली असं आदित्य म्हणाले. मित्र, आम्ही या ठिकाणी आदित्यजी काही अधिकाऱ्यांचा सत्कार केला. एक सत्कार राहिला होता. आदित्यजी आणि जितेंद्र आव्हाडजी या ठिकाणी आहेत, त्यांच्या हस्ते तो सत्कार आम्हाला करायचा आहे. अत्यंत अभ्यासू असे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रत्येक गोष्टीच्या डिटेलिंगमध्ये ते जातात आणि अनेक अधिकारी आपल्या विभागाचा जास्तीत जास्त खर्च कसा व्हावा याचा प्रयत्न करतात. पण हे असे अधिकारी आहेत की आपल्या विभागाची तिजोरी कशी जास्तीत जास्त मजबूत होईल याचा ते प्रयत्न करत आलेले आहेत. आणि सिडकोची तिजोरी भक्कम करण्यासाठी ज्यांनी काम हाती घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक विभाग बंद असताना कोविडच्या काळात देखील सिडकोनी ज्या पद्धतीचं काम केलं आणि आताही ते करतायत, असे या विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय मुखर्जी
यांचा या ठिकाणी सत्कार होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आदित्यजी आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडजी यांच्या हस्ते डॉक्टर संजय मुखर्जी यांचा सत्कार होईल. मी चेअरमन विजयबाबूंनाही विनंती करतो आपण मंचावर यावं. लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे. आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. आरोग्य भरती घोटाळ्यामध्ये पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि ठाण्यातून या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. एवढंच नाही तर या अधिकाऱ्याकडे सध्या जॉईंट डायरेक्टर पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली एक मोठी कारवाई पुणे पोलिसांची. तसंच महेश बोटले या अधिकाऱ्यांची सध्या पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. एवढंच नाही तर सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार चौकशीअंती काही महत्त्वाचे पुरावे सापडले तर त्यांना अटकसुद्धा केली जाऊ शकते. आरोग्य विभागातल्या भरती घोटाळ्याचे धागेदोरे थेट आरोग्य मंत्रालयात पोहोचल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. पुण्यातनं आरोग्य विभागाच्या भरतीचा जो घोटाळा समोर आला, लक्षात आलं की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पेपर घेण्यात आला होता त्यांनीच हा पेपर फोडला. यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. चंद्रकांत कुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे? या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट मंत्रालयात जाऊन पोहोचलेत. आत्ताच पुणे पोलिसांनी, काल आपल्याला माहिती आहे पुणे पोलिसांनी लातूर आरोग्य विभागाच्या संचालक सेवेला अटक केल्यानंतर त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांना पेपर नेमका कुठून मिळाला तर त्यांनी जॉईंट डायरेक्टर, ज्यांच्याकडे आता अतिरिक्त पदभार आहे, महेश बोटले म्हणून, जे मुंबई मंत्रालयात बसतात, त्यांच्याकडे ते जॉईंट डायरेक्टर पदाचं पदभार आहे, त्यांचं नाव घेतलं. पुणे पोलिसांनी आज सकाळी त्यांना ठाण्यावरनं ताब्यात घेतल्याने आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे. डीसीपी लेवलचे अधिकारी त्याची तपासणी करतात. चौकशी आणखी समोर आलं तर त्यांनाही अटक होऊ शकते. हे धागेदोरे थेट मंत्रालयात जाऊन पोहोचले, त्यामुळे आणखीन कोण मोठे मासे गळाला लागतायत का हे आता तर चर्चा अशी होती की एजन्सीचा काही याच्यात सहभाग आहे पेपर फुटीत, पण दुर्दैवाने याच्यात सगळे शासकीय अधिकारी, आरोग्य विभागातलेच अधिकारी अडकलेत. म्हणूनच कदाचित आरोग्य विभाग सुरुवातीला पेपर फुटीचं प्रकरण टाळत होता, नाकारत होता, असं काही झालंच नाही असं म्हणत होतं. पण तपासांती हे सगळं गबाडच बाहेर निघलंय. बर. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. पुढच्या काही दिवसात या प्रकरणात आणखीन बड्या माशांना अटक होऊ शकते की जे या प्रकरणातले कदाचित खरे सूत्रधार आहेत. मुळात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. आज 8 डिसेंबर म्हणजे इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन आज करण्यात आलं. या कार्यक्रमाला व्हर्च्युअली सुरुवात झाली. या कार्यक्रमाला रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं प्रमुख भाषण झालं. यावेळेला त्यांनी 2G ते 4G आणि थेट 5G पर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या विकासावर विशेष भर दिला. मोबाईल युजर ग्रोथसाठी अफोर्डेबिलिटी अर्थात स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारची सेवा आणि उत्तम सेवा देण्याचं काम रिलायन्स उद्योग समूहानं पार पाडल्याचं मतही त्याने व्यक्त केलं. तसंच देशामध्ये आता फायबर कनेक्टिव्हिटीला एका मिशनसारखं पाहावं लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं. याच विषयाला केंद्रस्थानी ठेवत त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग क्लीन एनर्जीसाठी करण्याच्या मुद्द्यावर सुद्धा भर दिला. यामुळे शिक्षण, फायनान्स आणि रिटेल क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणि इनोव्हेशन दिसेल, नाविन्यपूर्णता दिसेल असंही मुकेश अंबानी यांनी नमूद केलं. आपलं लक्ष इनोव्हेशनवर असलं पाहिजे असं सांगतानाच त्यांनी कोरोनाच्या काळात रिलायन्स उद्योग समूहानं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे उत्तम कार्य केलं त्या संदर्भात सुद्धा गौरवोद्गार काढले. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.